नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण सामान्य ज्ञानाच्या 90 दिवसाच्या चॅलेंजला स्वीकारत आहोत। आजपासून आपण वस्तुनिष्ठ सामान्य ज्ञान या पुस्तकाचे मराठीमध्ये भाषांतर करत आहोत। प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी रेल्वे भरती तयारी करणे सोपे व्हावे यासाठी आपण जे वारंवार लुसेंट पब्लिकेशनच्या पुस्तकातून प्रश्न विचारले जातात आणि त्याची हिंदी पातळी असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते कठीण जाते, म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांची निवड हे रेल्वे भरतीमध्ये होण्यासाठी आपण त्यांना लुसेंट पब्लिकेशनच्या वस्तुनिष्ठ सामान्य ज्ञान या पुस्तकातून प्रश्नांचा सराव हा मराठीतून करणार आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी ते आवर्जून पूर्ण सिरीज बघावी ही विद्यार्थ्यांना नम्र विनंती आणि पुढील व्हिडिओसुद्धा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही सुद्धा विनंती। जे विद्यार्थी पोलीस भरती, सरळ सेवा भरती आणि महाराष्ट्रातील इतर सर्व भरती तयारी करतात की ज्यांना मराठी व्याकरण हे कठीण जाते, त्यांना सोपे करण्यासाठी आम्ही मराठी व्याकरणची सिरीज सुरू केली आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी ती व्हिडिओ आमच्या चॅनलवर जाऊन बघावी ही त्यांना नम्र विनंती। चला तर मग सुरू करूया सामान्य ज्ञानाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना। पहिला प्रश्न, नुकतेच 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे मित्रांनो। हा वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे आणि रेल्वे भरती अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचा आहे। तर याचे उत्तर आहे अरविंद पगारे। अरविंद पगारे यांची नुकतेच 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुढील प्रश्न, करडी क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर करडी क्रांती ही खते उत्पादन क्षेत्राशी संबंधित आहे। हा प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेला विचारला जातो। पुढील प्रश्न, नुकतेच महाराष्ट्र राज्यात महास्वच्छता अभियानाची सुरुवात कोणी केली? हा प्रश्न देखील सेंट्रल रेल्वेच्या म्हणजे मुंबई विभागाच्या पेपर परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि सरळ सेवा भरती सुद्धा महत्त्वाचा आहे। तर याची एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे तत्काल मुख्यमंत्री आहेत त्यांनी याची सुरुवात केली। पुढील प्रश्न, अन्नपदार्थाची ऊर्जा या परिमाणात मोजली जाते। हा सामान्य विज्ञानाचा प्रश्न आहे मित्रांनो। हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। तर याचे उत्तर आहे कॅलरीज। कॅलरीजमध्ये अन्नपदार्थाची ऊर्जा ही परिमाणात मोजली जाते। पुढील प्रश्न, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर याचे उत्तर आहे महात्मा गांधी। हा इतिहासाचा प्रश्न आहे मित्रांनो। हा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो। पुढील प्रश्न, पाँडिचेरीचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। तर याचे उत्तर आहे जगदीश धनखड यांची पाँडिचेरीचे पदसिद्ध कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुढील प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमामध्ये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे कलम 370। कलम 370 ही 31 ऑक्टोबर 2019 रोजी लागू करण्यात आली होती आणि जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता। पुढील प्रश्न, मोसाद ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? तर मोसाद ही गुप्तहेर संघटना इस्रायल या देशाची आहे। आपल्या भारताची प्रॉ ही गुप्तहेर संघटना आहे। पुढील प्रश्न, ICC कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून संघाने प्रथम स्थान पटकावले आहे। तर ICC कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून ऑस्ट्रेलिया या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे। पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली। हा प्रश्न अर्थशास्त्राचा आहे। हा सुद्धा वारंवार रेल्वे भरतीसाठी विचारला जातो। हे सर्व प्रश्न लुसेंट पब्लिकेशनच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जे 2022 मध्ये अपडेट झालेला आहे, तर 2024 पर्यंत या सर्व प्रश्नांचा आढावा त्या पुस्तकामध्ये आहे। त्या पुस्तकातून घेण्यात आलेले आहेत आणि मागील 2018च्या LP टेक्निशियनच्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न आलेला होता। पुढील प्रश्न, यंदाचा संसद रत्न पुरस्कार किती खासदारांना जाहीर झाला? 2024चा संसद रत्न पुरस्कार हा 5 खासदारांना जाहीर झाला आहे। हा सुद्धा प्रश्न चालू घडामोडीशी म्हणजे करंट अफेअर्सशी संबंधित आहे। हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। संतोष करंडक ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर संतोष करंडक ही स्पर्धा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। हा नक्की रेल्वे भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो। तर याचे उत्तर आहे ऋत्विक रंजना पांडे यांची 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुढील प्रश्न, भारताने आकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट
हा भारताने आकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. पुढील प्रश्न, 27वा युवा राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर नाशिक येथे 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे हेग येथे मुख्यालय आहे. हा सुद्धा प्रश्न मागील 2018च्या LP टेक्निशियनच्या भरतीमध्ये विचारला गेला होता. पुढील प्रश्न, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 मध्ये कुठे जाहीर झाला? हा रेल्वे भरती, सेंट्रल रेल्वेच्या दृष्टिकोनातून आणि सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न, ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळात दिला जातो? तर ग्रँडमास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळात दिला जातो. खेळाशी संबंधित विविध प्रश्न विचारले जातात. आपण पुढे जे सिरीज चालू होणार आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास मदत मिळेल. पुढील प्रश्न, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024चे आयोजन इंडोनेशिया या देशात करण्यात आले होते. पुढील प्रश्न, तर चला विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रेल्वे भरती आणि सरळ सेवेच्या भरतीसाठी वारंवार मार्गदर्शन मिळेल आणि भरपूर व्हिडिओचा सराव आणि व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपातील प्रश्नांचा सराव मिळेल. अजून आपण भरपूर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉनला क्लिक करावे आणि आमची व्हिडिओ विद्यार्थ्यांना शेअर करावे, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा मिळेल. आणि मोफत टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मोफत नोट्स आणि व्हिडिओच्या नोट्ससुद्धा तुझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.